2026 मधील एक ताजं आणि धक्कादायक वैद्यकीय संशोधन समोर आलं आहे. या संशोधनाने अक्षरशः सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडला आहे. कारण गोष्ट खूप साधी पण तितकीच गंभीर आहे. तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात असे 5 पदार्थ रोज वापरले जात आहेत जे हळूहळू तुमच्या हाडांमधलं कॅल्शियम कमी करत आहेत आणि तुम्हाला याची अजिबात जाणीवही होत नाही. तुम्हाला वाटत असेल की गुडघे दुखणे, कंबरदुखी, सांधे आखडणे, थकवा येणे किंवा पायात शक्ती कमी होणे हे सगळं वयानुसार नैसर्गिक आहे. पण तज्ज्ञांनी आता स्पष्ट केलं आहे की हे फक्त वयामुळे नाही, तर तुमच्या रोजच्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये देशातील अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या एका टीमने सुमारे 15,000 लोकांवर सखोल अभ्यास केला, ज्यामध्ये हाडांची तपासणी करण्यात आली. या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आले ते खरोखरच चिंताजनक होते. वयाच्या 45 नंतर प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीमध्ये कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळली. यासारखेच काही लक्षणे 20 वर्षांहून अधिक वय असलेल्या तरुणांमध्येही दिसून आले. याचा अर्थ असा की 2 व्यक्तींपैकी एकाची हाडं आतून कमकुवत झाली आहेत. त्यामुळे अगदी हलक्या धक्क्यानेही फ्रॅक्चर होणं, कंबर वाकणं, गुडघ्यांमध्ये सूज येणं, सांध्यांमध्ये वेदना होणं हे सर्व वाढत चाललं आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 95% लोकांना यामागचं खरं कारण माहीतच नाही. म्हणूनच आम्ही या विषयावर अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी पुण्यातील गेल्या 35 वर्षांपासून हाडांच्या आजारांवर उपचार करणाऱ्या एका अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांशी संवाद साधला. आम्ही त्यांना 3 थेट प्रश्न विचारले. लोकांची हाडं इतकी कमजोर का होत आहेत? कोणते 5 पदार्थ या समस्येला कारणीभूत आहेत? आणि हाडं पुन्हा मजबूत कशी करता येतील? डॉक्टरांनी दिलेली उत्तरं अतिशय थेट आणि वास्तववादी होती. त्यांनी सांगितलं की तुमच्या रोजच्या आहारातीलच हे 5 पदार्थ तुमच्या हाडांचे सर्वात मोठे शत्रू बनले आहेत. जुनी पिढी 90 ते 100 वर्षांपर्यंत निरोगी हाडांसह जगायची, कारण त्यांच्या आहारात हे पदार्थ नव्हते. पण आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे हे पदार्थ प्रत्येक घरात रोज वापरले जात आहेत आणि त्यामुळेच तरुण वयातही गुडघेदुखी आणि कंबरदुखी वाढली आहे. आता हे 5 पदार्थ नेमके कोणते ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला पदार्थ आहे सकाळचा दुधाचा चहा. अनेकांची सवय असते की उठल्याबरोबर रिकाम्या पोटी गरम चहा प्यायचा, पण हा चहा पोटात गेल्यावर आम्लता वाढते आणि शरीर ती कमी करण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम काढून वापरतं. म्हणजे रोजचा 1 कप चहा हळूहळू तुमची हाडं कमकुवत करत असतो. त्यामुळे शक्य असेल तर सकाळी दूध टाळून काळा चहा, आलं किंवा तुळशीसह घ्यावा. दुसरा पदार्थ म्हणजे रिफाईंड तेल. जुन्या काळात लोक घाण्याचं शेंगदाण्याचं तेल, तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल वापरायचे, जे पोषक असायचं. पण आजकाल रिफाईंड तेलामध्ये केमिकल प्रक्रिया होत असल्यामुळे त्यातील पोषक तत्व नष्ट होतात आणि उलट ते हाडांची घनता कमी करतं. संशोधनात असंही दिसून आलं आहे की नियमित रिफाईंड तेल वापरणाऱ्यांची हाडांची ताकद लक्षणीयरित्या घटते. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक तेलांचा वापर करावा. तिसरा पदार्थ म्हणजे मैदा. पाव, बिस्किट, केक, पिझ्झा, बर्गर हे सगळे पदार्थ मैद्यापासून बनतात. मैदा पचायला जड असल्यामुळे शरीर त्यासाठी जास्त ऊर्जा वापरतं आणि ती ऊर्जा हाडांमधील कॅल्शियममधून घेतली जाते. म्हणून जितका जास्त मैदा खाल तितकं कॅल्शियम कमी होतं. त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखे पर्याय अधिक आरोग्यदायी आहेत. चौथा पदार्थ आहे पांढरी साखर. साखर फक्त गोडपणा देत नाही, तर ती शरीरात पचवताना कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खर्च करते. त्यामुळे हाडं आणि दात दोन्ही कमजोर होतात. जास्त साखर खाल्ल्याने हाडं ठिसूळ करणाऱ्या आजाराचा धोका देखील वाढतो. त्यामुळे गूळ, मध किंवा खडी साखर यांचा वापर अधिक योग्य ठरतो. आणि 5वा सर्वात धोकादायक पदार्थ म्हणजे पॅकेटबंद प्रोसेस्ड फूड. चिप्स, कुरकुरे, इन्स्टंट नूडल्स, रेडी टू ईट पदार्थ. यामध्ये प्रचंड प्रमाणात सोडियम, केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ज असतात, जे शरीरात गेल्यावर कॅल्शियम बाहेर टाकतात. त्यामुळे हाडं आणखी कमजोर होतात. म्हणून हे पदार्थ शक्यतो टाळावेत. आता प्रश्न येतो की हाडं पुन्हा मजबूत कशी करायची? तर डॉक्टरांनी 3 सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे रोज 20 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हात वेळ घालवणे, ज्यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं. दुसरी म्हणजे आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे नाचणी, तीळ, हिरव्या भाज्या यांचा समावेश करणे. आणि तिसरी म्हणजे दररोज किमान अर्धा तास चालणे, ज्यामुळे हाडांवर ताण येऊन त्यांची ताकद वाढते. शेवटी एकच लक्षात ठेवा, तुमच्या हाडांची काळजी घेणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. आजच हे 5 पदार्थ आहारातून कमी करा आणि काही महिन्यात तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील. ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवा, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यातील मोठ्या समस्यांपासून वाचवू शकतो. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.